उत्खनन केलं म्हणून असे आरोप केले. इकडे दिवसा ढवळ्यात तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी अजितदादा पवारांनी तर एका DYSPला बोलले. त्यांचे कार्यकर्ते करतात. मी कोणी करावं असं मुळीच म्हणणार नाही, परंतु चुकीचे आरोप करून म्हणजे ही कार्यकर्त्याला नामोहरम करायची एक वेगळी शक्कल आहे की असे ऐकत नाही ना, मग यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाका, मग यांना कर्ज मिळत नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात शेतीच्या. तुम्ही जे 4 पाणी पत्रात ज्याचा उल्लेख केला त्याच्या पाठची पार्श्वभूमी पोलिसांकडून अशी सांगण्यात आली की ते जेव्हा एखाद्या आरोपीला रात्रीचं घेऊन जायचं मेडिकलसाठी तेव्हा ज्या डॉक्टर आहेत त्या काम वाढायचं म्हणून ते त्यांना मुद्दाम अनफिट करून ऍडमिट करून घ्यायचे आणि या संदर्भात पोलिसांनी वैद्यकीय काउन्सिल जे आहे जिल्ह्याचं त्यांच्याकडे तक्रार सुद्धा केली होती. मला असं वाटतं याच्यासाठी तक्रारीच्या सिस्टीम आहेत. जिल्ह्याला DHO असतात, वैद्यकीय खात्याचे अधिकारी असतात, डायरेक्टर असतात, मंत्री असतात, सचिव असतात. यांच्याकडेच का होतं असं? यांच्याकडेच का होतं? आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो ना, आम्हालाही अशा पद्धतीनं फोन येतात ना, डॉक्टरांना बोलावं लागतं ना. परंतु ज्या पद्धतीनं तिथल्या PIचं ज्या पद्धतीनं वर्तणूक आहे ती पण चूक आहे, काही अधिकाऱ्यांची सुद्धा चुकीची वर्तणूक आहे. मला वाटतं अशा पद्धतीनं महिला अधिकाऱ्यांशी ह्या वागण्याच्या पद्धती नाही. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि एकीकडे आपल्या बहिणींना अशा पद्धतीनं त्रास देण्याचा असा दुट्टप्पीपणा आत्ताच्या घडीला या राज्यात चालूला दिसतो. या कारणात SIT चौकशी या सगळ्या प्रकरणाची व्हायला पाहिजे आणि उद्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र देणार आहे. बिलकुल दिलं पाहिजे. याविषयी धनंजय मुंडे जी मागणी करतात त्या मागणीशी मीही सहमत आहे. आम्हीच अशा पद्धतीनं मागणी करू. सातारा जिल्ह्यातला कोणताही अधिकारी याच्या चौकशीला असता कामा नये. निष्पक्षपातीपणा ज्या अधिकाऱ्यांच्या याच्यात आहे, या महाराष्ट्रातले काही अधिकारी निश्चित चांगले आहेत. अशा महिला अधिकाऱ्यांची टीम याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमली पाहिजे. ते स्वतः गृहमंत्री आहेत आणि या प्रकरणाची चौकशी होत असताना पोलीस अधिकारी, राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे. एखाद्या थातूर मातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही. यातला PI महाडिक असतील, माजी खासदारांचे PA असतील, मी तर म्हणेल माजी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे, कारण हे काम त्यांचं नाही. अशा पद्धतीनं अशा केसमध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना मेडिकल फिट अनफिट असेल तर याला आणखी अथॉरिटी आहे ना, याला आणखी अथॉरिटी आहे ना. 2-2 दिवस कोणताही डॉक्टर कोणत्याही पेशंटला ऍडमिट नाही करून घेत. उलट त्यांना फिट करून सोडलेलं कधी बरं असतं बऱ्याच वेळेस, कारण डॉक्टरांना तर खऱ्या अर्थानं बेडचे प्रॉब्लेम्स आहेत, उपचाराचे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि त्यामुळे पोलिसांचे आरोप स्वतःची कातडी बचावण्यासाठी आहे. पोलीस डॉक्टर नाही आहे, पोलीस आहे. डॉक्टरांनी डॉक्टरांचं काम केलं, मग पोलीस कोण ठरवणार आहे फिट का अनफिट? पोलीस ठरवणारे थोडी डॉक्टर आहेत ना, सरकारने नेमलेले ना, त्या पास झालेल्या आहेत ना, शिकलेल्या आहेत ना त्या. त्याच्याविषयी काय असेल तर त्या तक्रारी केल्या पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक रात्री 12-12 वाजता एखाद्या महिला अधिकाऱ्यांना फोन करून अशा पद्धतीनं दबाव आणणं हा सुद्धा चूक आहे. हा सुद्धा महिलावर अन्याय अत्याचाराचा प्रकार आहे. मग त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हा दुसरा प्रकार आहे. आणि म्हणून पोलीस काही जरी म्हणत असतील तरी या सगळ्या PIवर सुद्धा सगळ्यात आधी ते महाडिक कोण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे खासदारांचे PA यांच्यावर गुन्हा दाखल, मी तर म्हणतो माजी खासदारांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे. या महाडिकांना हे सगळं प्रकार अगोदर माहिती होतं असं म्हणायचं की महाडिकांनी याकडे दुर्लक्ष केलं. महाडिकांना दिलेले पत्र इथं आहेत आधीपासूनचे, त्यामुळं दुर्लक्षच केलं. आज किती तारीख आहे? 26 आहे. परवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्या आधीचे पत्र मी तुम्हाला मुद्दाम दाखवले ना. हे पत्र कितीचं? 19/6चं आहे. याच म्हणजे 6 म्हणजे जून महिना. नंतर त्यासाठी आठवण करून दिली त्यांनी की या चौकशीचं काय झालं. त्याचं सुद्धा पत्र त्यांनी समजा जून, जुलै, ऑगस्टमध्ये दिलेलं आहे. दोन्ही पत्र दिले त्यांनी. मग आठवण करून दिली ना त्यांना. ज्याचे हात एखाद्या महिलेच्या भगिनीच्या आत्महत्येत गुंतलेले आहेत, मी मुख्यमंत्र्यावर बिलकुल टीका करणार नाही. सांगेल की मुख्यमंत्र्याच्या विषयी आम्हाला आदर आहे आणि आदर असताना मी त्यांना हेच आवाहन केलं की ज्याचे हात अशा पद्धतीनं बरबटलेले आहे अशा लोकांचा कोणताही कार्यक्रम आपण केला नाही पाहिजे. अशा लोकांना पार्टीतून दूर केलं पाहिजे. असे लोक जे महिलांचा सन्मान करत नाही किंवा महिलांवर अशा पद्धतीनं
त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात मेडिकल ऑफिसरसारख्या अधिकाऱ्यांना, त्यांच्यावर पक्षाने सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे. अजितदादांचा कुठल्या आमदाराचा या प्रकरणाशी संबंध आहे का? आहे ना, अजितदादांचा तिथला कोण सचिन कांबळे नावाचा आमदार, तो नावाला अजितदादांचा आहे पण तो भारतीय जनता पार्टीचाच आहे. तो आणि हे माजी खासदार हे स्वतः सगळे स्वतःच, आणि कोणतरी भाऊ आहे त्यांचा अभिजित तिथला निंबाळकर म्हणून. ही मंडळी हे PA यांचा उच्छाद आहे सगळ्या पलटणमध्ये. कोणीच बोलत नाही यांच्याविषयी, कोणीच बोलत नाही यांच्याविषयी. परंतु यांनी उच्छाद फक्त फलटण शहरात नाही तर तालुक्यात मांडलेला आहे सगळा. दुसरं असं होतं की अहवाल अनुकूल येण्यासाठी पण फार मोठा दबाव होता असं पण त्यांचा आरोप होता. हे पण या पत्र तुम्ही वाचा, त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे की या पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं पोलीस अधिकारी असतील, राजकीय पक्षाचे नेतृत्व असतील, यांनी अशा पद्धतीनं एका चांगल्या निष्पक्ष महिला अधिकाऱ्याला दबाव टाकणं हे चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे की आपण गुन्हा केला तर त्याची शिक्षा भोगायला आपण तयार असावं. कोणत्याही गुन्हेगाराला आपण पाठीशी घातलं नाही पाहिजे. ही भूमिका आपली सगळ्यांचीच असली पाहिजे, माझी सुद्धा असली पाहिजे. मी विरोधी पक्षात आहे, माझी असली पाहिजे, सत्ताधाऱ्यांची असली पाहिजे. शेवटी गुन्हेगार असतो, तो कोणाचाच नसतो. फलटणमधली ही घटना असो किंवा काही दिवसांपूर्वी मीरा बोरवणकर यांनी पोलिसांवरती केलेले आरोप आहेत, गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसून येते, गृह खातं लक्ष होताना दिसतंय. हे बघ, ज्या अर्थी PI दर्जाचा अधिकारी एक प्रमुख अधिकारी असतो कोणत्याही पोलीस स्टेशनला,